श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपले निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. होळी हा सण जवळ आलेला आहे आणि संपूर्ण भारतामध्ये होळीचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो. आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे होळी हा सण का साजरा केला जातो. तर हिरण्यकशिपू नावाचा राजा जो स्वतःला देव मानत होता, त्याचा मुलगा होता प्रल्हाद. पण प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा भक्त होता. तो नेहमी भगवान विष्णूची आराधना करत असे. भगवान विष्णूंनाच तो देव मानत होता. पण हे हिरण्यकशिपूला कदापि मान्य नव्हतं. म्हणूनच त्याने प्रल्हादला समजवण्याचा प्रयत्न केला, पण प्रल्हादने ऐकलं नाही. आणि मग त्याने ठरवलं की प्रल्हादला संपवायचं, व त्यासाठीच त्याने त्याची बहीण होलिका हिला सांगितलं की तू प्रल्हादला मारायचा आहे. आणि होलिकेला अग्नीमध्ये न जळण्याचा वर होता, म्हणून तिने ठरवलं की ती अग्नीमध्ये प्रल्हादला मांडीवर घेऊन बसेल. तिला असं वाटलं होतं की याच्यामध्ये प्रल्हाद जळेल, पण झालं उलटच. प्रल्हादची भक्ती फळाला आली आणि यामध्ये होलिकाचेच दहन झाले. होलिकाच जळून भस्म झाली. आणि म्हणूनच हा दिवस होलिका दहन, होळीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण की वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानलं जातं होळी. त्यासोबतच होळी पेटवताना काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या म्हणजे आपल्याला पिंपळाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, याच्या लाकडाचा वापर होळी पेटवताना करायचा नाही आहे. तुम्ही एरंडाची लाकडं घेऊ शकता किंवा तुम्ही विकत घेणार असाल तरी या गोष्टीची काळजी घ्या की तुमच्याकडे आंब्याचं किंवा पिंपळाचं किंवा वडाच्या झाडाची लाकडं येणार नाही आहेत. कारण की हे झाड, या झाडामध्ये आपण देव मानतो, या झाडांची पूजा करतो आणि ते झाड म्हणूनच आपल्याला होळी पेटवण्यासाठी घ्यायचे नाही आहेत. त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर एकुलता एक मुलगा असेल ना, मुलगा असू दे किंवा मुलगी असू द्या, तर तुम्हाला एकच अपत्य असेल तर त्याने होळी पेटवायची नाही आहे. एकासोबत तुम्हाला दोन अपत्य म्हणजे एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर होळी पेटवलेली चालेल, पण एकच असेल तर होळी पेटवायची नाही आहे. आणि त्यासोबतच या महिलांनी काळजी घ्यायची आहे, होळीपासून दूर राहायचं आहे. त्या कोणत्या? तर गर्भवती महिलांनी, ज्या गर्भवती आहेत, प्रेग्नेंट आहेत, त्या महिलांनी होळी पेटवत आहे तिथून दूर राहायचं आहे. होळी पेटलेली पाहिजे नाही आहे, त्याच्या जवळ जायचं नाही आहे. आणि त्यासोबतच नवविवाहित महिला ज्यांचं लग्न या वर्षातच झालेलं आहे, 4-5 महिने झालेले आहेत किंवा 6 महिने झालेले आहेत लग्नाला, म्हणजे त्यांची लग्नानंतरची पहिलीच होळी असेल, तर त्या महिलांनी देखील होळीपासून दूर राहायचं आहे. जर का त्यांनी ही होळी पाहिली तर असं मानलं जातं की त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये संकट येतात, अडचणी येतात, उगाचच नवरा बायकोमध्ये वाद होत राहतात. त्याच्यामुळे नवविवाहित महिलांनी होळीपासून दूर राहायचं असतं. आणि त्यासोबतच गर्भवती महिलांसाठी याचा धूर आणि उष्णता देखील त्रासदायक ठरू शकते. म्हणून गर्भवती महिलांनी देखील होळीजवळ जायचं नाही आहे. कारण की होळी आपण एक नकारात्मकता दूर करण्यासाठी, आपल्यामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या आपण त्या होळीमध्ये जाळून टाकतो. आणि त्याचीच सावली आपल्या अंगावर पडू नये, त्याचीच ऊर्जा आपल्या शरीरात येऊ नये, त्याच्यासाठीच गर्भवती महिलांनी होळीपासून दूर राहायचं असतं. बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही करा, तुम्हाला नाही पटलं तर नका करू, पण हे खरं आहे. आणि आपल्याकडे परंपरा आलेली आहे, गर्भवती महिलांनी आणि नवविवाहित महिलेनी, म्हणजे जिचं लग्न आत्ता या हल्ली झालेलं आहे या वर्षामध्ये, त्यांनी होळीपासून दूर राहायला पाहिजे.